नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। नेरुळ येथील पोलीस ठाण्यात पत्रव्यवहार करून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा घ्यावी, तसेच मनोज जरांगे पाटील हे या गोष्टीचे राजकारण करून बंजारा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे। आज बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या केली, सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। संपूर्ण ओबीसी आणि वंजारी समाजाकडून देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। सर्वप्रथम जातीचा जो जातीवाद राजकारणी लोकांनी जो वाढवला आहे, तो बीड जिल्ह्याला त्याला टार्गेट केलं जातं। तर बीड जिल्ह्यामध्ये वंजारी जो समाज जो आहे, ही बीड जिल्ह्याची पावनभूमी आहे, की संत वामनभाऊ आणि भगवान बाबा यांची पावनभूमी। यातून जो ऊसतोडी कामगार कष्ट करून आज या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वंजारी समाजाचे शिक्षण घेऊन IPS IRS अधिकारी झाले, पोलीस ऑफिसर झाले, शिक्षक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्लासरूम अधिकारी झाले। कारण हा समाज शिकला, ऊस तोडी कामगार कष्ट करून मुलांना शिकून हा समाजाने आपली एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार केली। आणि आज ह्या समाजातली माणसं पंकजाताई असू किंवा धनंजय मुंडे साहेब असू, हे एवढ्या मोठ्या पदावर गेले, हे पुढे तरी जातीवादाला गालबोट लावून ह्यांची जी प्रगती कोणाला बघवत नाही, याचा निषेध जातीवाद चाललेला आहे। आमची इच्छा आहे की संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली, एक माणुसकी म्हणून आम्हाला देखील मन आहे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि गुन्हेगारांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी समाज हा संपूर्ण त्या गोष्टीसाठी पाठिंबा देतो। ही शिक्षा मिळेपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाहीयेत। परंतु जो जातीवाद करून जी आरटीआ मास्टर म्हणतात अंजली दानमिया, ही फक्त आरटीआचं काम करते, बाकी काही करत नाही। यातून तिचं भरपूर काही चाललेलं असतं, तिचं पण ते उघडकीस येईल। जरांगे पाटील यांचं काय चाललंय तुम्हाला माहितीये। जे करायचे ते सोडलं आणि भलतीकडे घुसतायत। जे उपोषण करायचं होतं, जो त्यांनी टार्गेट पकडला होता, त्याच्यापासून दूर झाले आणि आता भलतंच काहीतरी करायला लागले। का तर फक्त बीड जिल्हा दिसतो, कारण का आता हा समाज पुढे चाललाय आणि हा समाज नुसता वंजारी समाज किंवा ओबीसी समाज नसून हा संपूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणारा समाज आहे। सर्वजण शिक्षण करणारे, बीड जिल्ह्याची प्रगती होती ही पुढे बघवत नाही। त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या पोलीस स्टेशनमध्ये पत्रक दिलेलं आहे आणि अन्यथा ह्या पत्रकावर जर योग्य ती कारवाई जर ॲडिशनलनी केली नाही तर पुढची भूमिका आमची वेगळी असेल। वंजारी समाज हा तळागाळातून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजुटीने आहे आणि त्याबरोबर ओबीसी समाज देखील आहे। तर हा जातीवाद आम्ही सहन करणार नाही आणि याचा मात्र निषेध करतो। यावर नेरुळ पोलिसांनी काही म्हटलेलं आहे का, आश्वासन दिलं आहे? नक्कीच नेरुळ पोलीस स्टेशनला आज आम्ही पत्र दिलेलं आहे। सिनियर PI नसताना ॲडिशनलला पत्र दिलं, परंतु ह्या पत्राचं जो उत्तर लवकरात लवकर नाही मिळालं तर आज हा समाज जो जनसागर दिसतोय ना, हा तर फक्त नेरुळचा आहे। पूर्ण नवी मुंबईचा जर समाज इथे आला, पनवेल उरणपासून सगळे, तर लाखोनी संख्या इथे जमा होईल आणि त्याचं उत्तर देणं पोलिसांना भाग पडेल, हा आमचा निवेदन आहे। ठीक आहे, धन्यवाद।